हाय हॅलो नमस्ते. मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर हे पहा, सकाळची गडबड चालू आहे. इकडे दूध तापायला ठेवले, पाणी ठेवले आंघोळीसाठी. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात, मीच राहिले आंघोळ करायची. ह्या इकडे सकाळी सकाळी उठल्यावर अगोदर गवत काढून घेतलं दारापुढचं थोडंसं. काही राहिलेलं उद्या काढणार आहोत. हे बघा, इकडं कपडे भांडी खूप सारा पसारा आहे. सकाळीच शाळेला जायचं, ह्यांना जायचं, सकाळची नुसती धावपळ असते. तर पाहू शकता, मी चपात्या करता करता माझं काम चालू आहे. हे चालले होते कामाला. इकडे बघा, कपडे पडले धुवायचे. सगळे गेले होते, मुलं गेलती शाळेत, कॉलेजला मुलं गेली, शाळेत एक जण गेलं आणि इकडे हे पण गेले. मग एकटीच होते घरामध्ये. आणि आता इकडे मी भांडे घासून ठेवले, पाहू शकता. इकडं पण सगळं स्वच्छता केली. आणि कपडे धुवून मी पुढे गॅलरीमध्ये सुकायला टाकलेत बाहेर. बघा, आता तुम्हाला दाखवते मी. पाहू शकता, इकडे कपडे सुकायला घातलेत बाहेर. हे पहा, कपडे सकाळची कामं. सगळं घर स्वच्छ करून घेतलं मी. हे बघा, पाहू शकता. आता मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वांगी मोठी भाजून घेतली. सकाळी आली होती दारावर, मग घेतली होती. तर सोलून घेते. आज काही जास्त मेनू नव्हता, नुसतं वांग्याचं भरीत बनवायचं होतं. हे बघा, याच्यात थोड्याशा बिया निघाल्या ह्या वांग्यामध्ये. भरीत म्हटलं की जास्त काही वेळ लागत नाही स्वयंपाकाला. चपात्या बनवून घेतल्या त्या सकाळीच. आता फक्त वांग्याचं भरीत राहिलं होतं बनवायचं आम्हाला दुपारीसाठी जेवणाला. पाहू शकता तुम्ही. आता मी इकडे पॅन ठेवला तापायला. त्याच्यामध्ये मी 2 चमचा तेल टाकलं. पळी म्हणजे ह्याचं पळी, 2 पळी तेल ओतलं. आणि इकडे मी लसूण, मसाला, धना पावडर आणि लाल तिखट घेतला. हळद काही घेतली नाही मी याच्यामध्ये. त्याच्यात मी आता हे हलवून घेते. परतून वांगे टाकायचे त्याच्यामध्ये. आता हलवून झालं. आता त्याच्यात मी वांग टाकणार आहे. आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि याला हलवून घेते. पाहू शकता, आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे. कोथिंबीर टाकते थोडीशी चिरलेली. साधं सोपं. आणि इकडं आता मी ब्लाऊज शिवणार आहे. तुम्हाला वाटत असेल की हा ब्लाऊज वेगळा दिसतोय, अस्तर वेगळं दिसतंय. तर ते अस्तर कस्टमरनेच दिलेलं आहे, मी काही आणलं नाही. त्याच्यामुळे मग तेच वापरावं लागलं मला. त्यांचं म्हणणं असं आहे की कपडा जाड आहे, त्याच्यामध्ये काही दिसत नाही, म्हणून त्यांच्या पद्धतीने ते अस्तर दिलं. तेच मी जोडून घेणार आहे. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे.
तर कोणाकोणाला येतो ब्लाऊज शिवायला मला नक्की सांगा. मी असा शिवते कटोरी ब्लाऊज, पाहू शकता. हे बघा, हे असं जोडून झाले कटोरी. आणि हे माप 34चं आहे. म्हणजे कसा छातीचा भाग 34 आहे. आणि इकडं ते माझं मी काय केलं होतं, क्रॉसपट्टी काढलीच नव्हती, तेच कपडा शोधत होते मी, तर ती पडली होती खाली, मग घेतली. हे अशा प्रकारे जोडून घेते. हे बघा, मी अशा पद्धतीने जोडते. तुम्ही कसा शिवता ब्लाऊज, कोणाकोणाला येत असेल तर नक्की सांगा. घरात एकटीच असल्यामुळं शांत वातावरण आहे. मुलं आली की नुसता गोंधळ करते. म्हणजे हेच आपलं त्यांचंच असतं चालू, तिघांचं काही ना काही. मी एकटी असली की शांत वातावरण असतं घरामध्ये. मग काय, हे येतात दुपारी जेवायला, मग 3च्या नंतर येतात मुलं. तोपर्यंत हे असंच माझं चालू असतं. इकडं मी टक्स मारून घेत होते ब्लाऊजला. पाठीचा भाग आहे. मी टक्सला डबल टिप मारते. कोणी कोणी सिंगलच मारत असेल, मी डबल मारते. तर ह्या इकडे मी दाब टिप टाकून घेते ब्लाऊजला.
तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. पाहू शकता मी कसं शिवते ब्लाऊज. ही आमची प्रज्ञा आली मध्येच. तिचं काही ना काही चालूच असतं, थोडी नटखट आहे ती. मी म्हणत होते तिला मी व्हिडिओ बनवते. ती कशी करत होती पहिला का. आणि हे मी इकडं गोटसाठी कापड घेतलं. त्या कपड्याचा गोट व्यवस्थित होत नाही म्हणून हे गोल्डन कलरचं कापड वापरते. हे मी फाडूनच कपडा आणते ब्लाऊजसाठी, गोटसाठी स्पेशल. तुम्ही कशा पद्धतीने गोट बनवता ब्लाऊजला मला सांगा. मी तर अशा पद्धतीने बनवते. पाहू शकता. तर ह्या इकडे मी गोट मारून घेते आता ब्लाऊजला, गळ्याला. पाहू शकता मी कसं मारते गोट. आणि छान गोट येतो गोल्डन कपड्याचा. मऊ असतो ना कपडा. पाहू शकता खूप छान असा गोट येतो. पाहू शकता तुम्ही कसा आलाय. एकदम छान असा गोट आलेला आहे. हे बघा, पाहू शकता किती छान असा गोट आलाय. मला मध्येच काहीतरी काम आलं होतं म्हणून मी उठून गेली होती. हे बघा, तर फायनली हा असा ब्लाऊज झालाय शिवून. पाहू शकता. थँक्यू.